सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। महायोग पीठे तटे भीमरत्यावरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे समागत तिष्ठन्त मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन चरण संताचिया 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 दुसरे चरण संताचिया 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 त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी बाबा कमी जास्त नाही कमी झालं कमी जास्त
जमलं बाबा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पामण झालो चराचरी. वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम शुभ्रजोत्सनाम फुलकित यामिनी फुल्लकुसुमित सुमधुल शोभिनी सुहासिनीं सुमधुल वासिनी सुखदाम वरदाम मातरम वंदे मातरम सदरक्षणा कल निग्रहणाय सत्यमेव जयते. कैलास रान शिवचंद्र मोळी फणेंद्र माता मुकुटे झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखारी तुझ बिन शंभो मज कोण तारी. कर्पूर गौरम करुणावतार संसार सार भुजगेंद्रहारम. कर्पूर गौरम करुणावतार संसार सार भुजगेंद्रहारम. कर्पूर गौरव करुणावतार संसार सार भुजगेंद्रहारम. कर्पूर हृदये रघुते भवं भवाय सहितं नमामि. सदा वसन्तं हृदये रघुते भवं भवाय सहितं नमामि. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम. कर्पूर मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या बाळकरी दत्ताच्या बाळकरी दत्ताच्या करी संताच्या या बाळकरी संताच्या या बाळकरी दत्ताच्या या बाळकरी दत्ताच्या मस्तक हे पायावरी या बाळकरी दत्ताच्या
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या साहोनी टाकी घाय पाषाण देवची झाला पाय तयारी ती दृढ मन करी साधाया कारण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी जनता जनार्दनाच्या गावकऱ्याच्या टाळकऱ्यांच्या वारकऱ्याच्या भगवंताच्या संतांच्या आई जगदंबेच्या गोदा माईच्या सेवेसाठी निवडलेला जगद्गुरु तुकाराम महाराजांचा उपदेशपर प्रकरणातील असणारा अत्यंत गोड अशा प्रकारचा अभंग. साहुनी टाकी घाय पाषाण देवची झाला पाहि. महाराज या अभंगातून अत्यंत गोड अशा प्रकारचा उपदेश तुम्हा आम्हाला करतात. टाक्याचे घाव सहन केल्याशिवाय देवाला सुद्धा देव पण येत नाही असं महाराजांना प्रतिपादन करायचंय. कर्मयोग प्रतिपादन केलेलं आहे. साहुनी टाकी गाय पाषाण देवची झाला पाहि. टाक्याचे घाव जर सहन करायचे असतील आणि देव पण जर प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी मनाचा दृढ निश्चय आवश्यक आहे. मनाच्या दृढ निश्चयाशिवाय न संसार आहे न परमार्थ. म्हणून तयारी ती दृढ मन करी साधाया कारण सिद्धांत आहे. असा मनाचा दृढ निश्चय प्रपंचामध्ये कोणी केला तर शूरवीरांनी केला. स्वतःच्या राष्ट्राचं संरक्षण करण्यासाठी छातीवर गोळ्या घेतल्या पण शत्रूला राष्ट्रामध्ये प्रवेश करू दिला नाही. बाणशस्त्र साहुनी गोळी शुरा ठाव उंच स्थळी. आणखी कोणी केला सतीनं केला. परिवाराचा विचार न करता पतीच्या असणाऱ्या चितेमध्ये तिनं उडी घेतली. तुका म्हणे सती आग्न न देखे जारीती. महाराज म्हणतात असा दृढ निश्चय परमार्थ करण्यासाठी असावा तेव्हा परमार्थ सफल होईल. तयारी ती दृढ मन करी साधा या कारण. अभंगाचा थोडक्यात भावार्थ प्रतिपादन केलेला आहे. अभंगाला चांगलं शरण जाऊया. भजन करा विठ्ठल. अत्यंत धार्मिक लोकांचं असणारं गाव, गोदावरी माईच्या काठावर बसलेलं गाव. भगवान श्रीकृष्णाची पंढरीश पांडुरंग परमात्म्याची दत्त प्रभूची उपासना ज्या गावामध्ये होते त्या गावाचं नाव गोपेगाव. गोप गाईचं पालन ज्या गावामध्ये केलं जातं, गुरांचं पालन ज्या गावामध्ये केलं जातं त्याला म्हणतात गोपेगाव. वारकऱ्यांचं असणारं गाव. वास्तव्य ज्या ठिकाणी टेंभे स्वामी सारख्या महान संतांनी ज्या गावामध्ये वास्तव्य केलेलं आहे अशा लोकांचं गाव मौजे गोपेगाव. साधू संताच्या भगवंताच्या परमपूज्य टेंभे स्वामी बाबांच्या दत्त प्रभूच्या कृपाशीर्वादाने समस्त गावकरी मंडळी, महिला मंडळ, पुरुष मंडळ, आबाल वृद्ध लहान थोर सर्वांच्या अथक परिश्रमामधून विशेषतः गावातली भजनी मंडळी, गावातली कमिटी, गावातले असणारे तरुण मंडळी सर्वांच्या निरपेक्ष सेवेमधून हा चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये माझ्यासारख्या मंदबुद्धीच्या पामर अशा व्यक्तीला लाभलेली आजच्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा. भजन करा विठ्ठल. मोठमोठे महात्मे या कीर्तनामध्ये उपलब्ध आहेत, उपस्थित आहेत. हे मोठं माझं असणारं भाग्य आहे. सर्वात अगोदर महात्म्यामध्ये मी हरिभक्त पारायण आदरणीय आमचे पावडे हातगावचे असणारे, कीर्तनामध्येही परिपूर्ण, गाण्यामध्येही परिपूर्ण आणि मृदंग वाजवण्यामध्येही तेवढेच परिपूर्ण प्रज्ञाचक्षू श्री आमचे पावडे बाप्पाचा या ठिकाणी उल्लेख निश्चित करील. एकदा बाप्पासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजायच्या.
आता बऱ्याच जणांना दिसत नसेल कारण ते आजच आलेत, बरोबर ना? नाही नाही, ह्या सप्त्यामध्ये, बरं ते ह्या सप्त्यामध्ये आजच आलेले आहेत म्हणून दिसत नसते. ते प्रज्ञाचक्षु आहेत, म्हणजे डोळ्यानं पूर्णतः त्यांचे असणारे जे डोळे नावाचे ज्ञानेंद्रिय काम करत नाहीत, प्रज्ञाचक्षु. त्यांचं असणारं वय जे ते 70 वर्षाच्याही पुढे आहे, पण तरी परमार्थ करण्याची जी जिज्ञासा आहे, जी ऊर्जा आहे, ती प्रचंड स्थितीनं अंतःकरणामध्ये आहे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे बाप्पा. भजन करा विठ्ठला. आणि बाप्पा या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगतो बरं का सरपंच आदरणीय पावडे महाराज, निश्चितच जर माणसाला जर डोळे नसतील आणि तो जर अंध असेल ना तर तो भाग्यवान आहे. कारण तुम्ही पाहिला असेल किंवा नसेल, पण या जगामध्ये पाहण्यासारखं काही नाही, ऐकण्यासारखं आहे. कीर्तने भजने पाहण्यासारखं नाही. आणि जर तुम्हाला पाहायचंच असेल तर मंदिरात यावं लागेल, परमात्म्याच्या असणाऱ्या श्रीमुखाकडे पाहावं लागेल. पण बाहेर सगळं हे असंच आहे. आणि म्हणून जे जे तुम्ही बाहेर पाहताल ना प्रपंचातलं, उग तुमचं असणारे जे मन आहे ना ते विक्षिप्त होईल, चंचल होईल, अस्वस्थ होईल. लोकांच्या गाड्या पाहून आणि लोकांचे बंगले पाहून उग तुमचं मन अस्वस्थ होईल. आणि ज्या लोकांचे तोंड पाहू नये उगत त्यांचे तोंड तुम्ही पाहता, त्याच्यापेक्षा जे आहे ना, विशेषतः तुमच्या डोळ्यातली 50% एनर्जी दिवसातून खर्च करण्यापेक्षा ती अंतर्मुख तुम्ही केलेली आहे आणि ती परमार्थासाठी उपयोगात आणलेली आहे. म्हणून तुमचं जीवन खरोखर धन्य आहे. भजन करा विठ्ठला. दुसरं असणार माझ्या कीर्तनामध्ये लाभलेलं एक महान व्यक्तिमत्व म्हणजे पाठीमागचे असणारे बाबा. काय नाव बाबा? गंगाराम हरिभक्त पारायण रोहिदास मायंदळे महाराज. मला असं वाटतं मला तुम्हाला घेऊनच जावं वाटतं. आबूद सर यांना घेऊनच जाऊ आपण बरं का बंटी भाऊ. तेच कारण सांगतो, असंही पोलिसांना आम्हाला भ्यानात गेला बाबा. या महात्म्याला पोलीस स्टेशनलाच उभा करतो मी तीर्थापूर. लोकांना यायचं ताकदच. सोजवळ अशा प्रकारचं चेहऱ्यावरच त्यांच्या अत्यंत प्रसन्नता आहे. चेहरा सात्विक आहे. नकळत इच्छा असो किंवा नसो, असताना किंवा नसताना तरी ब्रह्मचारी हा राहणार. मला माहिती 50 वर्ष आहे का? बर. दुसरे असणारे महात्मे कीर्तनासाठी मला या ठिकाणी लाभलेले माझं भाग्य. आणि तिसरे महात्मे हरिभक्त पारायण परमपूज्य एकदा शिवदास बाबासाठी एकदा जोरदार टाळ्या. 75 ओलांडलेली आहे, पण तरी चेहऱ्यावरचा असणारं तेज, प्रसन्नता आणि स्थितप्रज्ञ असणारा भाव मला बाबाच्या असणाऱ्या चेहऱ्यावर दिसतोय. असे असणारे जे महात्मे ते या गोपेगावला लाभलेत. ही गोपेगावचं असणारं मोठं असणारं महान अशा प्रकारचं भाग्य जमलंच ना तर अशा महात्म्यांची तुम्ही सेवा करा. तुम्हाला तुमच्या प्रपंचात किंवा परमार्थात काहीच कमी पडणार नाही. भजन करा विठ्ठला. वाचनामध्ये अविरत असणारे आणि आमच्यावर नितांत प्रेम करणारे आदरणीय आमचे गिराम भाऊ आहेत. आता काय तुमच्या गावामध्ये तुमचा नाम उल्लेख करावा. अत्यंत मोठं व्यक्तिमत्व आहे ज्यांच्यामुळे मला या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा लाभलेली. आमचे साडू आहेत आदरणीय आमचे मोहन भाऊ बाबाराव जे असणं खेडकर महाराज, अत्यंत तळमळे अंतःकरणामध्ये. तसेच आमचे खेडकर महाराज जवळपास हरिभक्त पारायण मृदंगाचे आहे, गावातीलच असणारे. तसेच आमचे राजा भाऊ बरोबर ना, विजय महाराज, आदरणीय सर्व असणारी तरुण मंडळी आहेत. तसेच आदरणीय सरपंच असून सुद्धा महाराज आहेत. अत्यंत गोड अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, परमार्थासाठी समर्पित करणारं कुटुंब तील एक व्यक्तिमत्व आदरणीय हरिभक्त पारायण श्री आमचे पावडे महाराज. तसेच
पावडे सरपंच महाराज असं म्हटलं तरी असे सरपंच प्रत्येक गावाला मिळावं अशी मी निश्चित परमात्म्याकडे प्रार्थना करील. तसेच आमचे पावडे हातगावचेच असणारे पाष्टे बाबा आहेत, आदरणीय पाथरगावांकर बाबा, बाबा, आमच्यावर प्रेम करणारे आदरणीय आमचे शंकर महाराज, अत्यंत गोड सुमधुर आवाज आहे, त्यांनी गोड गायन केलं. बाबा आहेत आणि जैन बाबा, मला माहितच नाही तुमचं गावी, मला बाबांनी फोन केला. जैन महाराज म्हणजे परमार्थासाठी आयुष्य समर्पित करणारं एक महान व्यक्तिमत्व. गोड अशा प्रकारची परमार्थिक कौटुंबिक अशा प्रकारचं नातं आहे आमचं आणि त्यांचं. सर्व मंडळी, आदरणीय आमचे तसेच आमच्या सोबत आलेले उडान सर आहेत, हिकमत दादा आमचे आमदार जे आहेत त्यांचे असणारे चुलते, ते प्रत्यक्ष आमचे बंटी भाऊ आहेत. आदरणीय आमचे आबूद सर आहे, जवळच असणारं त्यांचं गाव आहे, पण तीर्थापुरीला तुमच्या गावाचं नाव ते लौकिक करत आहेत. कोण राहिलं का बाबा? बघा, मला आहे ना प्रत्येकाचं नाव घ्यावं वाटतं बरं का महिला मंडळ. आदरणीय गोड अशा प्रकारची विनयकरी बाबा आहेत. प्रत्येकाचं अंत सुंदर अशा प्रकारचं असणारं युट्यूब चॅनल वाले असणारे महाराज आहेत, तिकडेही सुंदर अशा प्रकारचे साऊंड सिस्टम वाले असणारे महाराज आहेत. प्रत्येकाचं मला अंतकरणातून, त्यानंतर आमचे असणारे पावडे हातगावचे तिकडेही महाराज बसलेले आहेत, प्रत्येकाचं नाव मला अंतकरणातून घ्यावं वाटतं. तसेच आमचा दत्ता भाऊ आहे, तसेच आमचे सिद्धेश्वर भाऊ हे पण आहेत. प्रत्येकामध्ये मला परमात्म्याचं अस्तित्व दिसतं, परमात्म्याचं स्वरूप दिसतं प्रत्येकामध्ये. म्हणून मला प्रत्येकाचं नाव तोंड भरून प्रत्येकाचं कौतुक करावं वाटतं बरं का गिराम भाऊ. पण मी प्रत्येक कीर्तनामध्ये निश्चित सांगत असतो, कोणी नाराज होऊ नये म्हणून, हा त्या पाठीमागचा उद्देश असतो. हे बघा, नाव घेतलं तर अहंकार वाढला जातो गाड्या, आणि नाही घेतलं तर अहंकार दुखावला जातो बरं का बंटी. कीर्तन हे अहंकार वाढवण्यासाठी किंवा दुखावण्यासाठी नाहीये बरं का. कीर्तन अहंकार नष्ट करण्यासाठी. म्हणून कीर्तनामध्ये असेल, भजनामध्ये असेल, परमार्थामधील कोणत्याही गोष्टीमध्ये असेल, त्याला जर त्याचा परमार्थ, त्याचं कीर्तन, त्याचा सत्संग, त्याचं नामस्मरण, ह्या सगळ्या गोष्टी सफल व्हाव्यात असं वाटत असेल तर नामाची अपेक्षा, स्वतःच्या नावाची अपेक्षा कधीच करायची नाही. भजन करा विठ्ठल. अत्यंत सुंदर आणि गोड अशा प्रकारचं वातावरण आहे. वास्तविक कीर्तन हे निश्चितच बाहेर झालं असतं, पण पावसाचं वातावरण असल्यामुळं बाहेरची असणारी जी परिस्थिती ती दिसून येते. म्हणून आतमध्ये कीर्तनाची व्यवस्था केली आणि आतमध्ये ही छान अशा प्रकारची कीर्तनाची व्यवस्था निश्चित आहे. गोपेगावकर मंडळीनं हे सगळं काही तयार करून ठेवलेलं आहे. गोड अशा प्रकारचं असणारं चिंतन तुमच्या समोर मी मांडणार आहे. चिंतनाद्वारे थोडासा असणारा चिंतनीय विषय मांडेल, थोडासा असणारं प्रबोधन तुम्हाला सांगेल, थोडस गायन करील आणि तुमच्याकडून थोडस गाऊन घेईल. झालं कीर्तन. भजन करा विठ्ठला. वास्तविक अभंगाचा असणारा भाव जो आहे तो तुमच्या समोर प्रतिपादन करणं, याला कीर्तन म्हटलं जातं. अभंग चांगल्या प्रकारे तुम्हाला समजून सांगणं, थोडंफार काहीतरी कळणं जे तुमच्या असणाऱ्या जीवनामध्ये उपयोगात येईल, याला कीर्तन म्हटलं जातं. सोबतच नामस्मरणानं, चिंतनानं तुमच्यातील असणारे जे पाप आहेत त्याची निवृत्ती होईल आणि मन थोडं आणखी शुद्ध होईल. पापाची निवृत्ती होणं, मन शुद्ध होणं, थोडीशी पुण्याची प्राप्ती होणं, या प्रत्येक गोष्टीचा असणारा जो फायदा आहे तो पारमार्थिक जीवनासाठी आणि प्रपंचिक जीवनासाठी होतो आणि तो कीर्तनामधून लाभला जातो. म्हणून चित्त द्या, ध्यान द्या, मनाची एकाग्रता आणि कानाची एकाग्रता ठेवा. कीर्तन श्रवण करा, भजन करा विठ्ठल. बघा, अत्यंत गोड अशा प्रकारचा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे. मायबाप सरळ सरळ अभंगामध्ये प्रवेश होतो. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाद्वारे प्रतिपादन करतात, टाक्याचे घाव सहन केल्याशिवाय देवाला सुद्धा देव पण येत. साहुनी टाकी घाय पाषाण देवची झाला पाहे. म्हणजे देवाला जर देवपण प्राप्त करायचं असेल तर त्याला सुद्धा टाक्याचे घाव सहन करावे लागतात. म्हणजे निश्चितच आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये
जर देवपण प्राप्त करून घ्यायचं असेल, एक चांगला माणूस म्हणून जगायचं असेल, तर निश्चितच आपल्याला सुद्धा टाक्याचे घाव सहन करावे लागणार. भजन करा विठ्ठल. मनुष्य जीवनाचं सर्वात मोठं हित काय आहे बरं? माणसाचा जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे का भोग भोगण्यासाठी झालेला आहे, का विषयामध्ये रममान झाण्यासाठी झालेला आहे? नाही. माणसाचा जन्म कशासाठी झालेला आहे? हित ते करावे देवाचे चिंतन, हित करावे देवाचे चिंतन, हित करावे देवाचे चिंतन. करुणीय मन शुद्ध भावे, करुणीय मन शुद्ध भावे, सत्योच बळ माझे दंडवते, सत्योच बळ माझे दंडवते. वा वा. आमच्या झेंड बाबासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. हे बघा, मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या ज्या वेळी मला जरा बरं वाटेल त्यावेळेस मी तुम्हाला टाळ्या वाजायच्या सांगणार आहे बरं का. त्यावेळेस सर्वांनी टाळ्या वाजायच्या, विशेषतः समोरच्या पेक्षा मागच्याकडे माझं जरा जास्त लक्ष आहे. आणि जी व्यक्ती टाळ्या वाजवणार नाही तर त्याला धरायचं, हातकडी टाकायची, आपल्या पोलिसाला घेऊन यायचं. वा वा वा. आणि त्यांच्याकडे मात्र आमचं लक्ष राहणार आहे, म्हणून टाळी काय करायची? वाजवायची. मंदिरामध्ये देवाचं दर्शन करण्यासाठी जेव्हा तुम्ही येता त्यावेळेस तुम्ही घंटी वाजवता का नाही? हे बघा पाठीमाग घंटी वाजवता का नाही? उद्देश काय आहे? घंटी वाजवली म्हणजे देवाला कळावं की तुझा भक्त तुझ्या दर्शनासाठी आलेला आहे, जरा जाग हो दर्शन करण्यासाठी, करू देण्यासाठी. बरोबर आहे ना शंकर महाराज? तसं अंतःकरणातील असणारा देव सुद्धा जाग होणं आवश्यक आहे. मग आतला असणारा जो देव आहे तो देव जर जागा करायचा असेल तर त्यासाठी टाळी वाजवणं आवश्यक आहे. मनाची एकाग्रता साधायची असेल तर टाळी वाजवणं आवश्यक आहे. मनाची प्रसन्नता वाढवायची असेल तर टाळी वाजवणं आवश्यक आहे. विशेषतः इतर कुठं वाजा किंवा नका वाजवू, पण कीर्तनामध्ये